हॅलो, नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की आपण पौर्णिमेला सत्यनारायण कसा करावा. जेव्हाही आपण सत्यनारायण करतो तर सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी कशाप्रकारे करावी, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की आवर्जून बघा. तर आज म्हणजे दुसरा दिवस होता, तर आपल्याला पूजा उचलायची असते, म्हणजेच आपल्याला पूजेची उत्तर पूजा करायची असते. तर उत्तर पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे, तर सुरुवातीला म्हणजेच जे नारायण भगवान आहेत तर त्यांची आपल्याला सुरुवातीला आरती करून घ्यायची आहे. म्हणजेच जे सत्यनारायण भगवान आहेत तर त्यांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण पूजा उचलण्यासाठी सुरुवात करू शकतो. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत म्हणजे सर्व मी शेअर केलेले आहेत की आपण पूजा मांडणी कशाप्रकारे करू शकतो किंवा कशाप्रकारे केली पाहिजे आणि संकल्प कशाप्रकारे करावा, या गोष्टींची सर्व माहिती तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. तर इथे तुम्ही बघत असाल तर सुरुवातीला जी सत्यनारायण भगवंताची आरती आहे तर ती आता माझी करणं चालू होती आणि यानंतर जी पूजा मांडणी आहे तर ती हळूहळू उचलण्यासाठी मी सुरुवात केली. तर जे काही फुलं आपण पूजेमध्ये यूज करतो तर ते फुलं नंतर आपण निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे. नाहीतर तुमच्या जवळपास जर झाडं वगैरे असतील तर झाडांच्या बुडामध्ये देखील तुम्ही ते फुलं टाकू शकता, म्हणजे त्याचं खताच्या रूपामध्ये त्याचं रूपांतर होऊन जाते. नाहीतर तुम्ही निर्माल्यामध्ये देखील ते फुलं वगैरे टाकू शकता. त्याचबरोबर जी रांगोळी आहे तर रांगोळी देखील तुम्ही निर्माल्यामध्ये टाका. त्याचबरोबर जे पानं आपण पूजेमध्ये यूज करतो म्हणजे नागवेलीची पानं किंवा जी वेड्याची पानं असतात, त्याचबरोबर आपण आंब्याची डाळे देखील पूजेमध्ये यूज करतो. तर हे पूजा झाल्यानंतर आपण नदीच्या म्हणजेच वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडू शकतो किंवा आपण निर्माल्यामध्ये देखील टाकू शकतो, म्हणजे जे तुम्हाला सोयीस्कर होईल तर तसं तुम्ही करत जा. तर मी तरी इथे म्हणजेच वाहत्या पाण्यामध्ये टाकत नाही. जे काही म्हणजेच फुलं असतात किंवा जे पानं असतात तर ते मी झाडांच्या बुडामध्येच टाकून देतो, कारण जिथे मी राहतो सध्या तर तो गावाकडचाच म्हणजे परिसर आहे, त्यामुळे इकडे झाडं वगैरे भरपूर आहेत. त्यामुळे त्यांच्या बुडामध्ये टाकून दिलं तर त्याचं खताचं रूपांतर म्हणजे होऊन जातं. त्यामध्ये खताचं जे रूपांतर आहे फुलांचं आणि पानांचं तर ते होऊन जातं. त्यामुळे त्या झाडाला देखील ग्रोथ होण्यासाठी ते हेल्प करतं. आणि बरेचशी इकडं फुलांची देखील झाडं आहेत, त्यामुळे मला पूजा करण्यासाठी जे काही फुलं लागतात तर ती मिळून जातात. पण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की जी काही आता पूजेसाठी मला ही फुलं लागणार होती, तर मी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो, तर तिथूनच हे सर्व साहित्य आहे तर ते मी आणलं होतं. जो सत्यनारायण भगवंताचा फोटो आहे तर हा देखील मला तिथेच मिळाला. पण जी सत्यनारायण भगवंताची जी पोती आहे तर ती मला तिथे मिळाली नव्हती. त्यामुळे आता म्हणजेच स्वामी केंद्रामधून ऑनलाईन मी ऑर्डर करणार आहे. जेव्हा आता पुढचा म्हणजे सत्यनारायण असेल, पुढच्या पौर्णिमेला जेव्हा मी सत्यनारायण करेल तर तेव्हा मी पोथीतून वाचूनच सत्यनारायण करेल. यावेळेस म्हणजेच तुम्ही बघत असाल तर सत्यनारायण जो आहे तर तो मी ऑनलाईनच वाचून केला. म्हणजेच जी पोथी आहे तर तिची आपल्याला म्हणजेच गुगलवरती आपल्याला ती मिळून जाते. तर त्यामधून वाचूनच मी जो सत्यनारायण आहे तर तो केला होता आणि संध्याकाळी मी नैवेद्य देखील दाखवला. त्याचबरोबर सकाळी देखील म्हणजे जेव्हा आपण कथा वाचन करतो त्यानंतर मी शिऱ्याचा देखील प्रसाद दाखवला होता. सत्यनारायण करणं खूप छान मानलं जातं. म्हणजेच जेव्हा आपण पौर्णिमेला सत्यनारायण करतो तर हा सत्यनारायण खूप छान मानला जातो. त्यामुळे म्हणजेच आता जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेपासूनच मी आता सत्यनारायण करण्यासाठी सुरुवात करणार आहे. म्हणजेच जास्त मोठी पूजेची मांडणी नाही, फक्त आता पहिल्या वेळेस मी सत्यनारायण करणार होतो, त्यामुळे तुम्ही बघत असाल तर थोडंसं डेकोरेशन मी केलं होतं. पण आता जेव्हा पुढच्या जे पौर्णिमेला मी सत्यनारायण करेल तर एकदम साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे ती तुम्ही देखील तशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता. आणि एकदम साधी आणि सोपी मांडणी असते पूजेची, जास्त काही वेळ लागत नाही पूजा मांडण्यासाठी. फक्त जेव्हा आपण पोथी वाचतो तर तेव्हा आपल्याला 20-30 मिनटं लागू शकतात, कारण पोथी वाचण्यासाठी बराचसा वेळ जातो. त्यानंतर जी सत्यनारायण भगवंताची आरती आहे तर ही देखील आपल्याला करायची असते, त्यामुळे थोडासा म्हणजेच 5-10 मिनटाचा फरक पडू शकतो. तुम्ही देखील सत्यनारायण आवर्जून करा, जेणेकरून सत्यनारायण केल्याने आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती ही सदैव नांदते. त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून करा. तर जेव्हापासून मी इथे म्हणजेच नवीन राहण्यासाठी आलो होतो तर तुम्हाला माहीत असेल की जॉबसाठी मी बाहेरगावी राहतो आणि जॉबसोबतच मी ह्या काही ज्या सर्व सेवा आहेत तर ह्या करत असतो. म्हणजेच जेव्हाही तुम्ही कोणत्या नवीन घरामध्ये शिफ्ट होता किंवा तुम्ही रूम देखील चेंज केली असेल किंवा तुम्ही म्हणजेच नवीन घर बांधकाम केलं असेल तर तेव्हा सत्यनारायण करणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही आवर्जून सत्यनारायण करा. आणि दर पौर्णिमेला म्हणजेच जर तुम्हाला तेव्हा करणं झालं नसेल तर आवर्जून तुम्ही पौर्णिमेला देखील सत्यनारायण करू शकता. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता जी पूजेची मांडणी होती तर ती हळूहळू माझी उचलणं चालू होती. आणि जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तर ही मूर्ती देखील खूप छान आहे. तिच्यावरचं जे कोरीव काम आहे तर ते देखील खूप छान प्रकारे केले गेलेलं आहे. आणि मूर्ती देखील मी कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर इथेच म्हणजेच जे लोकल मार्केट आहे तर तिथूनच मी ती मूर्ती घेतली होती आणि मूर्तीवरचं जे काम आहे तर ते खूप छान प्रकारे केलं होतं. त्यामुळे मला मूर्ती खूप आवडली आणि खूप दिवस झाले मला म्हणजेच मूर्ती घ्यायची होती, कारण जेव्हा कृष्ण जन्माष्टमी होती तर तेव्हा देखील मी जन्माष्टमी म्हणजे सेलिब्रेट केली होती. पण जो कृष्णांचा फोटो आहे
म्हणजेच जो कृष्णदेवताचा फोटो आहे माझ्याकडे, तर तो तुम्ही तेव्हा बघितला असेल. तर म्हणजेच प्रत्येक देवांचे जे फोटो आहेत तर तेच मी माझ्या देवघरामध्ये ठेवले होते. कारण जी देवांच्या मूर्त्या आहेत तर त्या काही मी सोबत आणल्या नव्हत्या, कारण मी इथे आता परमनंट नाही आहे, फक्त टेम्पररी आहे. त्यामुळे जे काही देवांचे फोटो होते तर तेच मी माझ्यासोबत आणले होते. म्हणजे सोबत म्हणजे मी ते हाताने माझ्या तयार केले होते पूजा करण्यासाठी. कारण जेव्हाही आपण देवांची पूजा करतो तर त्या देवांचा फोटो आपल्याकडे असायला हवा किंवा त्यांची मूर्ती आपल्याकडे असायला हवी. म्हणजेच जेव्हाही आपण त्या देवतेची किंवा देवीची पूजा करतो तर तेव्हा त्या देवीची किंवा देवतेची आपल्याकडे प्रतिमा नाही तर फोटो तरी असायला हवा. त्यामुळे अशा प्रकारे मी म्हणजेच आयडिया केली होती. त्यामुळे जे सर्व छोटे छोटे देवांचे जे फोटो आहेत तर ते मी इथे क्रिएट केले होते आणि त्यांचीच मी सेवा करायचो. पण आता जसं जसं म्हणजेच आता बराचसा वेळ होत आहे, त्यामुळे हळूहळू एक 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 वस्तू मी घेत आहे. तर तुम्ही बघत असाल तर सर्वात पहिल्यांदा मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली होती, त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती घेतली होती, त्यानंतर धनतेरसला म्हणजेच जेव्हा गुरुपौर्णिमा होती तर तेव्हा मी स्वामी महाराजांची मूर्ती घेतली होती. त्याचबरोबर जेव्हा धनतेरस होती तर तेव्हा आपण काहीतरी म्हणजेच नवीन वस्तूची खरेदी करत असतो. त्यामुळे तेव्हा मी जी महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे तर ही घेतली होती. आता यानंतर जी बाळकृष्णांची मूर्ती आहे तर ती आता मी कालच म्हणजे पौर्णिमेलाच घेतली. तर पौर्णिमेला देखील आपण जे काही नवीन वस्तू घेतो देवांच्या तर हे देखील शुभ मानलं जातं. आणि लवकरच आता जी महादेवांची जी मूर्ती आहे तर ही देखील मी ऑनलाईन बनवलेली आहे. म्हणजेच जे नर्मदेश्वर शिवलिंग असतं तर ते मी ऑनलाईन बनवलेलं आहे. लवकरच आता आपली महाशिवरात्री देखील येत आहे, त्यामुळे महाशिवरात्रीसाठी मी खास करून महादेवांचं जे शिवलिंग आहे तर ते मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. तर हे लवकरच मला रिसीव्ह होईल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तुम्ही देखील अशा प्रकारे शिवलिंग जे आहे तर ते ऑनलाईन खरेदी करू शकता. म्हणजेच जे नर्मदा नदीच्या पात्रामधले जे शिवलिंग असतात तर ते त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि जे खालचं स्टँड असतं तर ते पितळेचं आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.